सहकारी मित्र, या विधानसभा मतदारसंघातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी आणि तुम्ही सर्व पत्रकार मित्र यांच्या सर्वांच्या सहकार्यानं अत्यंत शांततेमध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे। या निवडणुकीला कोणतंही गालबोट लागलं नाही। काही लोकांनी प्रयत्न केला, परंतु कधी नव्हते आम्ही खूप संयम बाळगला आणि जत विधानसभा मतदारसंघातील जनतेनं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला माझा मतदारसंघ नसताना, मतदार यादी जत विधानसभा मध्ये माझं नाव नसताना, माझं इथं घर नाही, माझे कोणी नातेवाईक नाहीत, म्हणजे नातेवाईक म्हणजे आपले घरची फॅमिली, आता बाकी सगळे इथं सपोर्ट करणारे खूप लोक आहेत। असं असताना आणि प्रचंड विरोध असताना वातावरण इतकं गढूळ करण्याचा प्रयत्न केला गेला की आमच्या पार्टीच्या वरिष्ठांपर्यंत महायुतीमध्ये इथलं वातावरण एकदम दूषित झालेलं आहे आणि भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा असे एक रंग देण्याचा प्रयत्न केला गेला। परंतु जत विधानसभा मतदारसंघातील जनता ही प्रचंड सुज्ञ आहे। मी विधानसभेला उभा राहिलो म्हणूनच हे बोलतोय अशातला भाग नाही। माझी काही जुनी भाषणंही तुम्हाला ऐकायला मिळतील। मी मराठवाड्यामध्ये बोलताना मराठवाड्यामध्ये जी राजकीय सजगता समजता मराठवाड्यातल्या लोकांच्या मध्ये आहे, राजकारणाची दिशा तिथल्या लोकांना लगेच कळते। किंवा राज्यामध्ये तुम्ही बघितलं कोणतंही आंदोलन उभा राहिलं तर ते पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये उभा राहतं आणि मग त्याचं लोण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरतं। मी जेव्हा आंदोलनामध्ये राज्यभरामध्ये उतरलो तेव्हा मराठवाड्यामध्ये मला खूप चांगला सपोर्ट झाला होता आणि तिथल्या काही भाषणात मी म्हटलं की मराठवाड्यासारखं राजकारणाची दिशा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठल्या तालुक्याला कळत असेल तर तो जत विधानसभा मतदारसंघ आहे। हे 2-4 वर्षापूर्वी मी बोललो असेल, तुम्हाला युट्यूबला ते सर्च केल्यानंतर मिळेल। तर तेव्हा मला माहित नव्हतं मी इकडे निवडणुकीला उभा राहील, परंतु इथल्या लोकांना 18 विश्व दारिद्र्य, सातत्यानं पडणारा दुष्काळ आणि राजकर्त्यांनी जाणीवपूर्वक केलेला अन्याय, या अन्यायामुळं किंवा कोपलेल्या निसर्गामुळं जत विधानसभा मतदारसंघातील मुलं असतील, वडीलधारी मंडळी असतील, हे रडत बसली नाहीत, तर हे स्वतःच्या पायावरती स्वकर्तृत्वावरती उभा राहण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून तर इतका विरोध असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझे सगळे सहकारी रात्रंदिवस या प्रक्रियेमध्ये खूप झटले। आता एखाद्याचं नाव घेतलं एखाद्याचं नाव नाही घेतलं तर ते बरं दिसणार नाही, परंतु डॉक्टर रवींद्र आरडी साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढली आणि इतक्या मोठ्या भरघोस मताधिक्याने मला लोकांनी निवडून दिलं आणि त्याच्यानंतर आपली भेट पण झाली नाही, आपली प्रेस पण झाली नाही। मी सातत्याने येतोय जातोय पण आपलं बोलणं झालं नाही आणि म्हणून म्हटलं की आपल्याबरोबर चर्चा करावी। जत विधानसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की मला सन्मानानं विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मला जत विधानसभा मतदारसंघातील जनतेने दिली। माझे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय मोदी साहेब, माननीय नड्डा साहेब, अमित शाह साहेब, बावनकुळे साहेब, माझ्या उमेदवारीला तुम्हाला माहित आहे सगळ्यांना भानगडी मी त्याच्यावरती बोलत नाही, परंतु काही लोकांचे आक्षेप होते की मला इथून उमेदवारी दिली नाही पाहिजे, पण तरी सुद्धा त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला इथं निवडणूक लढण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो। जत विधानसभा मतदारसंघातील लोकांनी मला का निवडून दिलंय याची मला जाणीव आहे, कारण इथल्या लोकांना विकास हवा आहे, इथल्या लोकांना घाणेरडं राजकारण नको आहे, इथल्या लोकांना आडवाआडवी जिरवाजिरवीचं राजकारण नको आहे की जे गेल्या अनेक वर्षांपासून अशा राजकारणाला ही लोक सगळी कंटाळलेली आहे आणि म्हणून त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि म्हणून मला विधानसभेचं सदस्य केल्याच्या नंतर माझी जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय।
त्यातले काही महत्वाचे टप्पे आहेत. मी असं ठरवलंय की त्रिसूत्रीवरती काम करायचं जत विधानसभा मतदारसंघामध्ये. एक शेती, दुसरं पाणी आणि तिसरा उद्योग. या 3 विषयावरती जत विधानसभा मतदारसंघामध्ये पूर्ण वेळ काम करायचं आहे. बाकीच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं तर तो महत्वाचा विषय आहे आणि त्या तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला पूर्ण झालेले दिसतील. आणि मग मी विधानसभेचा सदस्य झाल्याच्या नंतर काही दिवस मुंबई, नंतर नागपूरचं हिवाळी अधिवेशन, त्यामध्ये आपल्याला पूर्ण वेळ इथं देता येत नव्हता, परंतु जेवढा वेळ मला मिळाला त्यामध्ये मी पहिल्यांदा जलसंपदा खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुधारित विस्तारित मैशाळ योजना ही कसल्याही परिस्थितीत पूर्ण झाली पाहिजे. लोकांना आम्ही आश्वासित केलेलं आहे, लोकांना आम्ही शब्द दिलेला आहे की जेव्हा आम्ही पुढच्या निवडणुकीला तुमच्या समोर येऊ तेव्हा जत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती हे कृष्णामाईचं पाणी गेलेलं दिसेल. आम्ही बोललोय आणि नुसतं बोलून चालणार नाही, त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. आणि म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आपण बैठक घेतली. त्यांना नेमक्या काय अडचणी आहेत, त्यांना सरकारची काय मदत हवी आहे, लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यामध्ये काय भूमिका केली पाहिजे याची सविस्तर चर्चा मी सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत केली. यामध्ये महत्वाचं काम जे होतं, पंप हाऊस नंबर 1 जे बेळंकीमध्ये आहे, आणि आपणही नंतर आपण सगळे पत्रकार मित्र तिथं जाऊ, तर तिथल्या कामाचे पायाभरणी आम्ही केलेली आहे आणि आता ते एकदम जोरात काम सुरू आहे. दुसऱ्या बाजूला मैशाळ योजनेचं आवर्तन सुरू झालं पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. आणि मैशाळचं आवर्तन सुरू झालं तर सुधारित मैशाळ योजनेच्या कामाला तिथं अडचण येऊ शकते. अडचण येऊ शकते याचा अर्थ असा आहे की कॅनॉलला लागून हे पंप हाऊस असल्यामुळं जर मैशाळच्या मोटारी चालू झाल्या तर पहिलं जिथं पंप हाऊसची पाया खुदाई केलेली आहे त्यामध्ये पूर्ण पाणी भरतंय आणि ते काम पूर्णपणे थांबतंय. आणि म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की तात्काळ हे काम चालू करा. तशा पद्धतीने त्यांनी काम चालू केलं, पायाभरणी केली. आणि आता या सर्व अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरना सूचना अशा दिलेल्या आहेत की मैशाळचं आवर्तन सुरू करण्यापूर्वी या पंप हाऊसचं काम पाणी लेवलच्या वरती आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. ते पाणी पातळीवरती येईल 15 तारखेपर्यंत. आणि म्हणून जत तालुक्यातील सगळ्या लोकांना आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे, आता पूर्ण मोटारी सगळ्या तयार आहेत, उद्याही आपण बटन दाबू शकतो, परंतु 65 गावाला जाणारं जे पाणी आहे ते पाणी पोहोचवणं ही पण आपली प्राथमिकता आहे. आणि म्हणून 15 तारखेपर्यंत हे काम सगळं पूर्ण करून, म्हणजे एकदा पाण्याच्या लेवलच्या वरती आलं तर ते काम परत अजिबात थांबत नाही. कारण एकदा त्यात पाणी भरलं तर 2, 3, 4, 5 महिने काहीच करता येणार नाही. आणि म्हणून आपण ती काळजी घेतलेली आहे. 15 तारखेच्या पुढे 1-2 दिवस आपण मैशाळ योजनेचं आवर्तन सुरू करतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना ही सगळी बाब माहिती असायला पाहिजे. बेळंकी टू सलगरे या आधीमध्ये 1600 मीटरचा एक बोगदा आहे आणि त्या बोगद्याचं काम सुद्धा जोरात सुरू आहे. 1600 मीटर पैकी 200 मीटर बेळंकी कडून येणारा या बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे. तिथं काही हार्ड रॉक जास्त नसल्यामुळे तिथं काही कामामध्ये अडचणी येत आहेत, परंतु अधिकारी पूर्ण वेळ लक्ष देऊन आहेत. कॉन्ट्रॅक्टर पण युद्ध पातळीवरती तिथं काम करतायत. आणि सलगरेकडच्या बाजूनं 100 मीटर काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे याला झाला 8 दिवस. आता काही त्यामध्ये आणखी मीटरचा त्यामध्ये फरक पडू शकतो. आता दुसरी आणि 2 पंप हाऊस आहेत, त्यांच्या डिझाईन मध्ये बदल करण्याच्या सूचना आल्यामुळं अजून 1 महिनाभर ते काम पुढे जात आहे. महिन्याभरानंतर त्याही दोन्ही पंप हाऊसचं काम सुरू होईल. आणि लाईनचं तर काम सुरू आहे, तुम्ही बघितलं, आम्ही व्हिजिट केलेले आहे. काही पत्रकार मित्र पण त्या प्रक्रियेमध्ये आमच्या सोबत होते. आता जे काम 23-24 या वर्षामध्ये करणं अपेक्षित होतं ते काम अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे. मी जत तालुक्यातील जनतेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो
की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन हे काम पूर्ण केलंय. आता मार्च मध्ये किमान 500 कोटी रुपये हे या कामासाठी अपेक्षित आहेत आणि म्हणून अधिकाऱ्यांच्याकडून त्यांना जेवढा निधी अपेक्षित आहे त्याची माहिती घेऊन मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये प्रत्यक्षामध्ये भेटलो आणि त्यांना सांगितलं की 500 कोटी रुपये तुम्ही आम्हाला मार्चच्या बजेटमध्ये हे सुधारित मैशाळ योजनेसाठी दिलं पाहिजे आणि त्यांनी ते देण्याचं मान्य केलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत ह्या जत विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या कानावरती असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. सरकार या योजनेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि जत तालुक्यातील दुष्काळ कायमचा संपवणं ही सरकारची प्राथमिकता आहे आणि त्यामुळे जिथं कुठं काही अडचण असेल तिथं मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करतोय. तिथं कुठलीही कसली अडचण येणार नाही. आता दुसरा विषय महत्वाचा पुढे काय आला की एक मैशाळ योजनेचं जे लाईट बिल येतंय ते लाईट बिल पूर्वी मोठ्या प्रमाणात येत होतं. शेतकऱ्यांना ते भरणं शक्य नव्हतं. तत्कालीन 14 ते 19च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्याने खूप चांगली योजना आपल्या या कृष्णा खोरे प्रकल्पासाठी आणली. 81% सरकार देणार, 19% आपण देणार. आता त्यामध्ये सुद्धा सरकार बदल करण्याचा विचार करतोय की शेतकऱ्याला कुठलाही त्रास होता कामा नये आणि म्हणून मैशाळ हा प्रकल्प हा पूर्ण सोलर वरती आणण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी 1500 कोटी रुपये सरकारकडून लागणार आहेत आणि संकचा जो साठवण तलाव आहे त्या तलावाच्या बाजूनं ही जलसंपदा खात्याची जमीन आहे आणि जर ती जमीन कमी पडली तर पहिला हा प्रोजेक्ट असा होणार आहे की जो ज्या क्षेत्रामध्ये पाणी साचतंय तिथं सुद्धा हे सोलरचे पॅनल लावण्यासाठी तशा पद्धतीचं डिझाईन हे आपल्या सरकारनं केलेलं आहे. अजून 2 महिने या सगळ्या प्रक्रियेला जाणार आहेत. 2 महिने गेल्याच्या नंतर म्हणजे मार्च मध्ये याही सोलर प्रोजेक्टसाठी सरकारच्या माध्यमातून पैसे देऊन त्याचंही आम्ही आता टेंडर काढतोय. म्हणजे ही पण बाब आपल्या सगळ्या लोकांना माहीत असणं गरजेचं आहे. आता 65 गावं आपली आहेत की ज्या 65 गावामध्ये सुधारित मैशाळ योजनेचं पाणी जाणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये आम्ही आता सगळे जातो, आमची सगळी टीम गावागावामध्ये जाते तेव्हा लोकांच्या शंका असतात किंवा आम्हाला फोन येतात लोकांचे की इथून पाईपलाईन सुरू आहे पण आमच्या इथं चेंबर काढला नाही, इथून पाईपलाईन सुरू आहे पण तिची साईज छोटी आहे, इथून पाईपलाईन सुरू आहे पण सबलाईन कुठून जाणार आहे हे आम्हाला माहित नाही. म्हणजे असे अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये लोकांच्या मध्ये संभ्रम आहे आणि म्हणून आम्ही सगळेच होतो, आमची सगळी टीम होती. अधिकाऱ्यांना मी सूचना दिली होती की आपल्याला या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या मनामध्ये शंका कुशंका आहेत त्या दूर करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची आहे, ही आपल्या अधिकाऱ्यांची आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि शनिवार आता जो येणारा शनिवार आहे मला वाटतं 4 तारीख आहे, शनिवारी आम्ही 7 ठिकाणी बैठका लावतोय. त्यामध्ये पहिली बैठक होईल मुचंडी, दुसरी बैठक होईल उमराणी, तिसरी बैठक होईल संक, चौथी बैठक होईल जालियाळ बुद्रुक, 5वी होईल उमदी, 6वी होईल बालगाव आणि मग शेवटची होईल वसपेट. आणि काय करेक्शन असतील तर आम्ही 1-2 दिवस अगोदर सांगू. तर या 7 गावांमध्ये 65 गावांची आता त्याचा आम्ही चार्ट तयार केलेला आहे. तो चार्ट मी तुम्हाला देतो. आता तुमचा वेळ जास्तीचा मी घेणार नाही. काही ठिकाणी 7 गावं, काही ठिकाणी 8 गावं अशी तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून उद्या तुम्ही हे छापालच, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सगळे अधिकारी या बैठकीला असणार आहेत. त्यामुळं कुणाच्याही मनामध्ये कसली शंका असेल, कुणाचीही या सुधारित मैशाळ योजनेच्या बाबतीमध्ये काही सूचना असेल तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं नम्र आव्हान आहे, नम्र विनंती आहे की तुमच्या दारामध्ये आता सरकारचे सगळे कर्मचारी येत आहेत. तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय, आम्ही तुमच्या दारामध्ये येतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या काही सूचना आहेत त्या ऐकून घेऊन त्यामध्ये काय बदल अपेक्षित असेल, कुठला एखादा तलाव राहिला आहे, एखादी लाईन टाकायची राहिली आहे, एखादी लाईन टाकली पण बाकीच्या ठिकाणी लाईन टाकण्याची आवश्यकता आहे ते तुम्ही यामध्ये धरलेलं नाही, चेंबरची आवश्यकता आहे, चेंबरची आम्हाला माहिती नाही, कारण इंजिनियरच्या पद्धतीने काम करतात. पण आम्ही इथं जन्मलोय,
आम्ही इथं वाढलोय, आम्ही शेळ्या मागं, मेंढ्या मागं, गाई मागं, म्हैसी मागं आम्ही फिरलोय. आम्ही फिरल्यामुळं कुठलं पाणी कुठं जाऊ शकतं, कुठं पाणी सोडल्यानंतर कुठलं रान भिजू शकतं, हे आमच्या आणि शेतकऱ्याला पण माहित आहे. त्यामुळं त्याच्या सूचना या आमच्यासाठी महत्वाच्या आहेत आणि म्हणून तशा पद्धतीचं नियोजन आणि आम्ही प्रेझेंटेशन देणार आहे. ही काही नुसती बैठक नाही. तुम्हाला या 7 ठिकाणी व्यवस्थितपणे स्क्रीनवरती प्रेझेंटेशन दिलं जाईल आणि त्यामध्ये तुमच्या शंका असतील तर त्याचं निरसन करून त्याची आम्ही दुरुस्ती करणार आहे. म्हणजे यामध्ये जर काही बदल करायला लागला तर तो बदल करणं आम्हाला आता शक्य आहे आणि म्हणून तशा पद्धतीच्या 7 बैठका ह्या 65 गावासाठी लावलेल्या आहेत आणि त्याची सगळी यादी मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आमच्या पीएच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था करतो. आता हा विषय झाला म्हैसाळचा. आता दुसरे काही विषय अत्यंत महत्वाचे आहेत. तो विषय म्हणजे काय आहे की सगळ्यात जास्त फोन काय येत असतील मला की आमचा ट्रान्सफॉर्मर जळलाय, टीसी जळलाय आणि तो आम्हाला मिळत नाही. आता मला आनंद आहे या गोष्टीचा. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मी जेव्हा काम करण्यापूर्वी माझा मोठेपणा अशातला भाग नाही, परंतु 2-2 महिने 1.5 महिने ट्रान्सफॉर्मर मिळत नव्हते. ट्रान्सफॉर्मर झाला तर 8-8 दिवस त्याचे रिपोर्टिंग होत नव्हते. रिपोर्टिंग झाला तर त्या शेतकऱ्यांनी वर्गणी काढायची, गाडी करायची, गाडीमध्ये तो टीसी ठेवायचा आणि मग तिकडे ते ऑफिसला जायचं, तिथून तो टीसी भरायचा, तो इकडे घेऊन यायचा, उतरायचा, अशी एक पद्धत होती. तर ती पद्धत सगळी पूर्णपणे बंद केलेली आहे. बंद केले म्हणजे काय मी बंद केले अशातला भाग नाही. सरकारचा नियम आहे की एखादं रोहित्र किंवा हे टीसी जळला तर तो सरकारी गाडीतनं तो अधिकारी येऊन, त्यांचे कर्मचारी येऊन तो खोलून घेऊन परत तिकडे गेला पाहिजे आणि नवीन आणून जोडला पाहिजे. त्याचं सरकार पैसे देत आहे, पण तशा पद्धतीने इथं होत नव्हतं. आता तुमच्याही कानावर वरती आला असेल, आपण 2-3 दिवसाच्या पुढं आपण हे जर टीसी जळाले असतील तर ते बदलण्यासाठी जास्तीचा वेळ लावत नाही. परंतु त्याच्याबद्दलची पण माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. कारण जत विधानसभा मतदारसंघामध्ये 533 नवीन टीसी आणि काही 63 ते 100 करण्याची आवश्यकता आहे. किती? 533. पूर्ण सांगली जिल्ह्याला मी आढावा घेतला. सांगली जिल्ह्यामध्ये पलूस कडेगावला मागणी नाही, इस्लामपूर शिराळ्याला मागणी नाही, म्हणजे वाळव्याला. इकडं मिरजचं काम पालकमंत्री आता महोदय असल्यामुळे त्यांनी तिथं बऱ्यापैकी काम या 2-2.5 वर्षामध्ये पूर्ण केलेलं आहे. मागणी जास्त कुठं आहे? जत, खानापूर, आटपाडी. आणि म्हणून याचा सगळा आराखडा मी अधिकाऱ्यांच्याकडून घेतला. तर आटपाडीमध्ये 380 नवीन ट्रान्सफॉर्मरची गरज आहे. खानापूरमध्ये 290 ट्रान्सफॉर्मरची गरज आहे नवीन तयार करणं आणि काही 63 ते 100 करणं आणि जतमध्ये 533. जतचे 533 नवीन ट्रान्सफॉर्मर टाकणं आणि 63 ते 100 करणं याला 54 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. किती? 54 कोटी रुपयाची. आणि खानापूर 13 कोटी आणि आटपाडीला 17 कोटी. आणि म्हणून मी परवा राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे ऊर्जा खातं पण आहे त्या माननीय देवाभाऊची भेट घेतलेली आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता मला शब्द दिला होता आणि त्यामुळे आता सगळी जबाबदारी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही मला निरंतर योजनेतून, म्हणजे राज्य सरकारची एक ऊर्जा विभागाची निरंतर योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून 54 कोटी रुपये जतसाठी, 13 कोटी खानापूरसाठी आणि 17 कोटी हे आटपाडीसाठी असे 84 कोटी रुपये तुम्ही आम्हाला मंजूर करून द्यावेत आणि त्यांनी तात्काळ या बाबतीमध्ये कारवाई करण्याच्या सूचना या त्या डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत. आणि म्हणून मी आपल्या तालुक्यातल्या लोकांना, त्याला वाटतं की उद्या आलेल्या टीसी बसला पाहिजे, तर त्यांना माझी विनंती आहे की मी हे सगळं व्यवस्थितपणे, आता 40 टीसी मंजुरीला मुंबईमध्ये आहेत, ते पुढच्या 8 दिवसामध्ये मी परत एकदा जाऊन हे सोडून वेगळे जे 40 पाठवलेले आहेत त्याच्यासाठीचा निधी वेगळा मंजूर करून घेतोय. जिल्हा नियोजनमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 30 कोटी रुपये या गोष्टीसाठी त्यांच्याकडं प्रस्तावित आहेत आणि जे नवीन पालकमंत्री येतील त्यांच्याकडे मी जत विधानसभा खानापूर आटपाडीच्या जनतेच्या वतीनं मी विनंती करणार आहे की हे 30 कोटी रुपये आहे
त्यातले काही 4-5 कोटी रुपये तुम्ही इतर जिल्ह्यासाठी वापरा, जिथं गरजच नाही तिथं वापरण्याची आवश्यकता नाही. ते सगळे पैसे हे तुम्ही जत, खानापूर आणि आटपाडी यासाठी वापर. तुम्हाला खानापूर आटपाडी सारखं का म्हणतोय, तर तिथं सुद्धा बॅकलॉग आहे. पूर्ण मी त्यांच्याकडून आराखडा घेतला, अधिकाऱ्यांच्याकडून त्यांच्याबरोबर सविस्तर बैठक केली. तुम्ही ते फोटो सगळ्यांनी बघितले असतील. मी तेव्हा कार्यकर्त्यांना कुणाला बोलावलं नाही की व्यवस्थितपणे चर्चा करता येत नाही. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पासून कनिष्ठ अधिकारी दोन्ही विधानसभा मतदारसंघातले बोलवले होते आणि त्यांच्याकडून डिटेल माहिती घेतली. त्यामुळे आता 3 पर्याय आपल्याकडे आहेत. एक निरंतर मधून 54 कोटी रुपये जतसाठी आणणं, नंतर जो आता 40 ट्रान्सफॉर्मर नवीन मंजूर करण्यासाठी आपल्या विभागानं मुंबईला जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्यांच्याकडे पुढच्या आठवड्यात जाऊन बसून तो प्रस्ताव मंजूर करून घेणं, नंबर 2. आणि नंबर 3, जिल्हा नियोजन मधून जे 30 कोटी रुपये या कामासाठी प्रस्तावित आहेत त्यातला 90% निधी हा त्यांनी आपल्याला दिला पाहिजे. तो आपला अधिकार आहे आणि म्हणून येणाऱ्या पालकमंत्र्यांच्याकडे मी त्याचा पाठपुरावा करणार आहे. हे पत्र मी तुम्हाला देतो. दुसरा विषय अत्यंत महत्वाचा आहे की ज्याच्याकडे कुणीच लक्ष दिलं नव्हतं. एखादं सब स्टेशन निर्माण करायचं म्हटलं तर MSCB ला खूप मोठा खर्च करावा लागतो. त्याचा आकडा करोड रुपये जातो. आणि मुळामध्ये आपल्या या सांगली जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पवन ऊर्जेचे मोठे प्रकल्प झालेले आहेत, पवन चक्की, विंड. तर यामध्ये 110 केवीचा 33 केवीचा पळसवाडी पवन ऊर्जा उपकेंद्र आहे. 220 केवीचा खानापूर स्विचिंग उपकेंद्र आहे. 220/33 केवीचं मेंढीगिरी पवन ऊर्जा उपकेंद्र आहे. 132/33 केवीचं वसपेट पवन ऊर्जा उपकेंद्र आहे आणि 220/33 केवीचं सेड्या पवन ऊर्जा उपकेंद्र आहे. आता आपल्याकडे जी 3 उपकेंद्र आता तयार आहेत आणि त्यामुळं MSCB खात्याला नव्यानं उपकेंद्र मंजूर करण्याची आवश्यकता नाही. ही जी पवन चक्क्या कंपन्यांची उपकेंद्र आहेत ती सरकारनं तात्काळ ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे आणि तशा पद्धतीची रचना या उपकेंद्रांमध्ये आहे. त्यामुळं सरकारचा वेळ आणि सरकारचा पैसा मोठ्या प्रमाणात वाचू शकतो आणि जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं, जत तालुक्यामधल्या लोकांचं जे MSCB ला सब स्टेशनची कमतरता आहे म्हणून जे काही नुकसान होतंय ते नुकसानापासून हे वाचणार आहे. आणि याच्याबद्दल पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी विनंती केलेली आहे आणि त्यांनी तात्काळ ही उपकेंद्र ताब्यात घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे मंजूर करणं, ते काम करणं, ते कॉन्ट्रॅक्टर बघणं, त्याला जागा बघणं, या गोष्टी फार किचकट आहेत. मग कुठे जर फॉरेस्टची जमीन येते ते फॉरेस्टवाले करू देत नाहीत. हे वर्षानुवर्षे कामं पडून राहतात. म्हणून आता एक वेगळा मार्ग आपण या माध्यमातून काढतोय आणि हे मला वाटतं की आता हे काम आम्ही हातात घेतलंय तर निश्चितपणे सरकार त्या गोष्टी सुद्धा ताब्यात घेईल. आता सरकारने एक दुसरं धोरण हातामध्ये घेतलंय की सोलार पंप. आणि सोलार पंप हा आता आपल्या सरकारचा एक महत्वाचा प्रकल्प आहे आणि त्यामध्ये काही नवीन गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. कारण सोलार आपण जतमध्ये राहतो, दुष्काळी पट्ट्यामध्ये राहतो आणि आता सरकारने MSCBचे कनेक्शन डायरेक्ट देणं बंद केलेलं आहे आणि त्यामुळे सगळं सोलारवरती होणार आहे. तर त्याचे फायदे आणि त्याचे तोटे, त्याच्यामध्ये काय बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये ऑफग्रीड सोलार पंप ऐवजी ग्रीड कनेक्टेड सोलार पंप करण्याची मागणी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलेली आहे. त्यांनी हे सगळं व्यवस्थितपणे विषय समजून घेतलेला आहे. मी त्यांच्याकडे विनंती अशी केली की सोलार पंप आमच्या जतमध्ये 400, 500, 1000 फुटापर्यंत आमचे शेतकरी बोर मारतात. त्यांच्या मोटारी इतक्या खाली असतात की ते पाणी इतक्या प्रेशरनं मारू शकत नाही. किंवा 3-3 हजार फूट, 4-4 हजार फूट, 5-5 हजार फूट पाईपलाईन आमच्या लोकांच्या आहेत आणि तिथंपर्यंत हेड या सोलार पंपला मिळत नाही. आणि म्हणून खूप चांगल्या पद्धतीचे, कारण 2000 मेगावॅट हे जर आपण सरकारनं ही जर योजना राबवली तर किमान 2000 मेगावॅट हे जे नुकसानीत जाणार आहे. कारण आता शेतकऱ्यांनी समजा वीज तयार केली, त्यांनी त्या दिवशी वापरलीच नाही तर ती वाया जाते दुसऱ्या दिवशी. हे जर ग्रीन कनेक्टेड केलं तर ती वीज ही MSCB कडे स्टोरेज होईल, परत शेतकरी वापरेल. म्हणजे किमान 2000 मेगावॅट विजेचं जे नुकसान होणार आहे त्यापासून ते वाचणार आहे. असं एक विनंती केली. ही आपल्या जतसाठी पण खूप महत्वाची बाब आहे. त्यासाठी या सगळ्या मागण्या या सरकारकडे आम्ही केलेल्या आहेत. दुसरा विषय, कृषी विभागाचे सगळे अधिकारी मी आज बोलवलेले होते. जिल्ह्याचे कृषी अधिकारी असतील, तालुक्याचे कृषी अधिकारी असतील किंवा इथली त्यांची टीम असेल आणि मी त्यांना विनंती केलेली आहे की पुढच्या 4-5 दिवसाच्या आतमध्ये
बाबतीमध्ये मला तुमच्याशी चर्चा करायची आहे, तुमच्याशी बसायचं आहे आणि तुमच्या माध्यमातून ज्या योजना लोकांच्यापर्यंत गेल्या नाही त्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि तुम्हाला काय अडचणी असतील तर त्याही तुम्ही सूचना मला द्या. त्या सूचनांचं मी सरकारकडे पाठपुरावा करून सरकार दरबारी निर्णय घेण्यास त्यांना भाग पाडू. वन विभागाच्या माध्यमातून आमचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना काही लोकांना अतिक्रमण आहे म्हणून नोटीस आलेल्या आहे आपल्या तालुक्यामध्ये. मला वाटतं 200-250 लोकांना त्याची यादी पण मी अधिकाऱ्यांच्याकडून घेतलेली आहे. वन विभागाच्या जमिनीमध्ये ज्या लोकांची अनेक वर्षांपासून घरं आहेत, 2-2, 3-3 पिढ्यापासूनची घरं आहेत आणि त्या लोकांना तुमची घरं काढा म्हणून नोटीस दिलेल्या आहेत आणि त्या लोकांना आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे, तुम्ही अजिबात घाबरू नका, तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्हाला ही सगळी जी घरं तुमची आहेत ती घरं कायम करण्याच्या दृष्टिकोनातून वन हक्क समितीला जे अधिकार आहेत त्याच्याबद्दल ज्या गावामध्ये नोटिसा दिलेल्या आहेत त्या सगळ्या लोकांना व्यवस्थितपणे त्या कायद्याची सगळे मी GR कॉपी घेतलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं माननीय सरपंच साहेब, माननीय ग्रामसेवक अण्णासाहेब, तिथले वन हक्क समितीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य आणि मी एक एजन्सी त्यांना नेमून देतोय. काही लोकांना आपल्याला अर्ज कुठं करायचा, कसा करायचा, त्याची प्रक्रिया कशी राबवायची हे लोकांना माहीत नाही. तर काही लोक यामध्ये लोकांच्या मदतीसाठी काम करत राहतात, ना नफा ना तोटा, फक्त लोकांना मदत. अशा लोकांना मी जोडून या सगळ्या लोकांना देतोय आणि त्यांचे व्यवस्थितपणे प्रस्ताव करून त्यांची घरं कायम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न करतोय. दुसरं, वन विभागाच्या माध्यमातून मागं आमचा एक शेतकरी सोपान यल्लाप्पा लोखंडे यांच्या 21 मेंढ्या मारल्या होत्या आणि त्यांना आज आम्ही 2,20,125 रुपयाची वन विभागाच्या माध्यमातून वन्यजीव प्राण्यांनी हल्ला केल्याच्या नंतर नियमाप्रमाणे जी मदत मिळते ती मदत आज आपले जिल्ह्याचे वन अधिकारी माननीय सुपणे साहेब, त्यांची सगळी टीम, आपले इथले RFO असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांना आज चेक दिलेला आहे. असे सगळे विषय आज आम्ही केलेत. आता दुसरा महत्वाचा विषय आला रस्ते. तर रस्त्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेमध्ये आराखड्यामध्ये काही रस्ते आहेत ते पण अधिकाऱ्यांनी आज बोलवून घेतले होते आणि त्यांना मी ह्या सूचना केलेल्या आहेत की आता मला काही जो किलोमीटर टार्गेट मिळेल 4-8 दिवसामध्ये आम्हाला कळेल की आम्हाला 50 किलोमीटर मिळणार, 60 मिळणार की 70 मिळणार, काय मिळेल ते रस्ते सोडून ज्या रस्त्यांच्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी नाही ते सगळे रस्ते जे ग्रामीण मार्ग आहेत ते सगळे मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याच्या बाबतीमध्ये सूचना मी सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं हे MDR ODRचे MDR रोड करण्याच्या संदर्भामध्ये आता आम्ही पूर्णपणे लक्ष घालतोय. एकदा MDR रोड झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा सरकारच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करता येतोय. त्यामुळे रस्त्याच्या बाबतीमध्ये काही ज्या लोकांच्या तक्रारी आहेत, लोकांच्या काही अडचणी आहेत तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मार्ग काढतोय. आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठा निधी तर मिळेल. मी भेटलो होतो माननीय मंत्री महोदयांना की बाबा जतमध्ये खूप रस्त्याची दयनीय अवस्था आहे आणि त्यांनी जो सर्वे केला, मागं रवींद्र चव्हाण साहेब या खात्याचे मंत्री होते, ते म्हणले ठीक, ही बाब खरी आहे की जतला रस्त्यासाठी मोठा निधी आवश्यक आहे. आता एक केंद्र सरकारकडून पण एक रस्ता प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला मिळतो आणि त्यामधून एक 150-200 कोटी रुपये आपल्या तालुक्याला कसे मिळतील याच्याबद्दलही मी काही काल अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि तशा पद्धतीचा एक राज्यमार्ग की ज्या राज्यमार्गाला काम करण्याची आवश्यकता आहे तोही मार्ग आम्ही धरतोय. म्हणजे याच्या 2-3 महिन्यामध्ये ती पण कामं पूर्ण होऊन जातील. बाकीची वैयक्तिक लाभाच्या योजना वगैरे ती सगळ्यांनी कामं करतोय. अधिकारी लोकांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे, जे कोणी सांगलीत राहत असेल, पूर्वी कुठं कवट्याला राहत असेल तर त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला जिथं नेमणूक दिलेली आहे, जिथं तुमचं कामकाज चालतं, तुमचं जे कामकाजाचं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही येऊन राहिलं पाहिजे. तुम्ही आता पूर्वीची परिस्थिती जतची समजू नका. जतमध्ये आम्हाला फक्त लोकांचं काम पाहिजे, लोकांना कुठल्याही कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मला लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे लोकांची काळजी घेणं, लोकांना त्रास न होऊ देणं आणि लोकांची कामं सुलभ करणं यासाठी मी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळेजण तुमच्या नेमणूक दिलेल्या ठिकाणी
तुम्ही सगळे राहण्याची व्यवस्था करा, इकडं तिकडं काय पळापळी करू नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे की तुम्ही चांगलं काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे. आता आम्ही रोजगार हमीचं काम हातामध्ये घेणार आहे. बीडीओ साहेबांशी मी मगाशी बोललो तर ते म्हणले की राज्य सरकारनं एक निर्णय केलेला आहे की रोजगार हमीचं काम तुम्ही करू नका, पूर्वी केलेली कामच तुम्ही कंप्लीट करा. आणि आपल्याकडे कामच नाही झालं तर ते आपल्यासाठी लागू होत नाही. तर मी रोजगार हमी मंत्र्यांना आता जेव्हा मी मुंबईला जाईल तेव्हा भेटतोय. राज्याचा त्यांचा काही विषय असू द्या, जिल्ह्यासाठी आणि जत विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी तात्काळ त्यामध्ये बदल करून काम करण्याच्या बाबतीमध्ये नवीन शासन निर्णय घेऊन तो निर्गमित करावा, अशा पद्धतीचं मी काम करतोय. आणि जत तालुक्यातले पत्रकार मित्र, तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, आता निवडणुकीच्या पूर्वी काय व्हायचं ते झालंय, त्यामुळे तुम्ही आता एकदम बिनधास्त आमच्या सोबत विकासाच्या सोबत राहण्याची आवश्यकता आहे. आणि तुम्ही माझ्या सोबत असाल तर जत तालुक्यातले जे पानंद रस्ते आहेत, जत तालुक्यामधले जे सिवेचे रस्ते आहेत, ते सगळे रस्ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी साथ मला माझ्या पत्रकार मित्रांची लागणार आहे. सगळ्यात मोठी साथ मला माहिती अधिकारवाले कार्यकर्त्यांची लागणार आहे. त्यांच्याशी मी बोलणार आहे, त्यांच्याशी पण मी चर्चा करणार आहे. आपल्याला आता काम करायचं आहे. आपल्याला जत तालुक्याचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलायचा आहे. 2-3 वर्षानंतर कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे की जत दुष्काळी तालुका आहे, अशी हिंमत पण होता कामा नये. जत मागास आहे, जत मध्ये हे काम राहिलंय, अशी हिंमत पण कुणाची होता कामा नये. त्यासाठी आपण सगळेजण एकत्रितपणे काम केलं तरच ते काम होऊ शकतं. एकट्या लोकप्रतिनिधीनं होत नाही, कुठल्या कार्यकर्त्यानं होत नाही. मी झडपीचा मेंबर आहे, मी झडपीचा अध्यक्ष झालो, मी अमुक झालो, तर तसं काम होत नाही. आपण सगळे जर एकमेकाच्या हातात घालून गेलो तर हे काम होऊ शकतं. आणि रोजगार हमीमधून आपल्याला मोठं काम आपल्या जत तालुक्यामध्ये उभा करायचं आहे. त्यासाठी तुमची मला साथ पाहिजे, अधिकाऱ्यांची पाहिजे. कृषी विभाग असेल, पंचायत समिती असेल आणि आपले ग्रामसेवक अण्णासाहेब असतील, सगळ्या गावचे सरपंच साहेब असतील, सरपंच साहेबांच्या विरोधात राहिलेले उमेदवार असतील त्या गावातले, तर या सगळ्या लोकांची आपल्याला साथ हवी आहे. आणि आपल्याला ही सगळी कामं पूर्ण करायची आहे. त्याचा व्यवस्थितपणे आराखडा मी बनवतोय, काही प्रमाणात बनवलाय. राहिलेला आराखडा पण आम्ही 8-15 दिवसात बनवतोय. आणि त्यामुळं आम्ही पूर्ण लोकांना निवडणुकीमध्ये जो शब्द आम्ही दिलाय तो शब्द ना शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत. यामध्ये कुणी कसली शंका बाळगण्याचं कारण नाही. जत शहरामध्ये एसटी स्टँड व्हावं ही लोकांची मागणी आहे. 15 कोटी रुपयेचा आराखडा अधिकाऱ्यांच्याकडून घेतलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी भेटलोय की हे 15 कोटी रुपये तुम्ही आम्हाला येत्या काही महिन्यांमध्ये ते आम्हाला द्या आणि आम्हाला जत शहरासाठी एक चांगलं एसटी स्टँड उभा करायचा आहे. नगर पंचायतीला इमारत नाही. मी अनेक वेळा आमच्या भाषणामध्ये सांगितलं, आमच्या प्रचारामध्ये सांगितलं की माझा जत तालुका इतका मोठा आहे आणि अजून आम्हाला बसायला जागा नाही. तर डॉक्टर राळी साहेब इथं आहेत, शहरातले काही आमचे पदाधिकारी आता या प्रेसला नसतील, पण त्यांच्या माध्यमातून आम्ही जागा निश्चित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहेत, तुम्ही सुद्धा या शहराची नगर पंचायतीची इमारत कुठल्या जागी असावी त्याच्याबद्दल 1-2 दिवसामध्ये तुम्ही सीओ साहेबांना सांगा. आणि मग त्या पद्धतीनं मी तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, नगर विकास मंत्री महोदयांना भेटलो की नगर पंचायतीची देखणी इमारत आपल्याला जत शहरामध्ये उभा करायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही निधी आम्हाला उपलब्ध करून द्या. त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट, पंचायत समितीची इमारत आपल्या जत तालुक्याला नाही, तर त्याच्याबद्दल आता माझे सहकारी मित्रच ग्राम विकास खात्याचे मंत्री झालेले आहेत, तर त्यांना अजून मी भेटलो नाही, पण त्यांना मी जेव्हा आता मुंबईला जाईल तेव्हा ते भेटणार आहे. ती पण कामं आम्ही आता पूर्ण करून घेतोय. आता पाणी पुरवठ्याचं काम झालंय. आता दुसरी महत्वाची बाब आहे की गटाराची व्यवस्था नाही, गटार स्वच्छ होत नाहीत. लोकांची तक्रार खूप आहे की आमच्या इथं गटार तोडलं तर कर्मचारी येत नाही. तर आपण एक आता मोठी ड्रेनेजची जी स्कीम आहे शहरामधली, तर ती स्कीम आपण प्रपोज करतोय. त्याच्याबद्दलचाही एक आराखडा आता आपण एका अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, ते तयार करताय की जेणेकरून 2-3 महिन्यामध्ये येत्या ते पण ड्रेनेजची पूर्ण सिस्टीम जत शहरातील आणि नवीन जी वसाहत तयार झालेली आहे तिथली व्यवस्थितपणे ड्रेनेजची सिस्टीम पूर्णपणे तयार होईल. आणि त्याच्यासाठी लागणारा काय 100-200 कोटी रुपयाचा निधी आहे, तो पण निधी मी तुम्हाला 2-3 महिन्यामध्ये उपलब्ध करून देणार आहे. आता मग तुम्हाला काय काय सांगायला लागलाय, तर सगळे विषय हे आम्ही मार्गी लावायला लागलोय, तर ते तुमच्या
कानावरती असू द्या, कारण तुम्ही सगळे जबाबदार मंडळी आहात आणि जतमध्ये जो बॅकलॉग राहिलाय आम्ही सारखं भाषणात म्हणत होतो, तर तो बॅकलॉग हा आहे ना, तो बॅकलॉग आम्हाला पूर्ण करायचा आहे. तो बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी आम्ही आता मेहनत घेतोय. आम्ही आता गुड्डापूरच्या दानम्मा देवीचा आराखडा शिखर समितीकडे पाठवतोय. आम्ही तिथल्या देवस्थानाला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही एक मोठा आराखडा 5-50 कोटीचा तयार करा आणि तो राज्य शिखर समितीच्या समोर आणून तो आम्हाला मंजूर करून घ्यायचा आहे. आमचे नामद काकांनी दानम्मा देवीचं जन्मगाव हे उमराणे आहे, तिथला त्यांनी तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव सरकारकडे पाठवलेला आहे. बनाळीचा तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव त्यांनी पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. संजय तेली इथं आहे, तिथं मलकार सिद्धाचं मंदिर मोठं आहे जे उंदीर आहे. हे असे सगळे विषय की कुठल्या ना कुठल्या विभागाकडून हे मोठ्या प्रमाणात निधी हा जत तालुक्याला आला पाहिजे. आता मी परत कलेक्टर साहेब आता रजेवर आहेत, आपल्या ज्या सीओ मॅडम आहेत त्यांच्याकडे चार्ज आहे. आपल्या तालुक्यातल्या जिल्हा परिषदच्या मराठी माध्यमाच्या आणि जिल्हा परिषदच्या कन्नड माध्यमांच्या शाळा आहेत, त्या शाळांना इमारतीची काही प्रचंड मागणी आहे, अंगणवाडी नवीन मागणी आहे. तर याच्याबद्दलची एक बैठक आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये सांगलीला लावतोय. त्याच्याबद्दलही काही प्रगती झाली तर आम्ही तुमच्याकडे सूचना देऊ. तुमच्या काही सूचना असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारा. हा, दुसरे 2 विषय महत्वाचे राहिले की महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं जे काम आम्ही मंजूर केलं होतं 75 लाख रुपयाचं, त्याचं टेंडर झालेलं आहे. त्याचं आता आम्ही काम सगळ्यांची वेळ घेऊन त्याचं एक भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेणार आहे. आणि जिथं आता महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम पण आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे. तेही काम आम्ही पूर्णत्वास नेतोय. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं 75 लाख रुपयाच्या कामाचं टेंडर ते पण झालेलं आहे. आणि डिवायडरची सातत्यानं मागणी जी होती त्याचं टेंडर पण आता मला वाटतं फ्लॅट झालेलं आहे. त्याची वर्क ऑर्डर तुम्हाला काही दिवसामध्ये मिळेल. आणि ते जे बरेच लोकांनी आंदोलन वगैरे त्या बाबतीमध्ये केली होती त्याचा निधी आम्ही बरेच दिवस दिला, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्याचं टेंडर झालं नव्हतं. तर त्याचंही टेंडर आता या सगळ्या काही येणाऱ्या काळामध्ये होईल. त्यामुळे काय आणखी काय तुमच्या सूचना असतील तर आम्हाला सांगा. आमदार साहेब MH51चा विषय राहिलाच विधानसभेत म्हणलेला लावलाय मार्गी लावलाय. पहिल्यांदा मी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचं सर्व पत्रकारांच्या वतीनं स्वागत करतो. तब्बल अर्धा तासापेक्षा जास्त ही पत्रकार परिषद या ठिकाणी झाली. जत तालुक्यातील बहुतांशी सगळे विषय तुम्ही त्यामध्ये कव्हर केलेला. येणाऱ्या 5 वर्षामध्ये हे सर्व विषय या ठिकाणी कव्हर होतील. आम्ही सुद्धा सातत्यानं 24 तास तुमच्या पाठीशी राहू. जत तालुका तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याकडं एक आम्ही बैठक या विषयामध्ये केली होती, त्याचे मिनिट्स पण झालेले आहेत. आणि दांगट समिती जी या राज्यामध्ये नवीन तालुका निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये एक आयुक्तांची समिती गठीत केलेली आहे. आणि त्या दांगट समितीच्या समोर आम्ही प्रपोजल द्यावं असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं होतं. पण आमच्याकडूनच ते जाणं तिथं म्हणजे आता या गडबडीत हे आमची चूक आहे ती. तर येत्या 8 दिवसामध्ये संजयराव डॉक्टर साहेब किंवा त्या परिसरातली सगळी टीम घेऊन आम्ही दांगट समितीच्या समोर जाऊ. त्यांच्या समोर आम्ही प्रेझेंटेशन देऊ की बाबा जत तालुका 2,87,000 हेक्टर क्षेत्र असणारा तालुका आहे. 28,000 पलूस तालुक्याचं क्षेत्र असताना सुद्धा तिथला तालुका झाला. त्याच्या 10 पट मोठा आमचा तालुका आहे. तर किमान 3 तालुके तरी करा. किंवा आता तुम्ही जी सूचना जी योग्य असेल किंवा लोकांना जी चांगली असेल तर त्या सूचनेसाठी आम्ही येत्या 8 दिवसामध्ये दांगट समितीला भेटून महसूल मंत्री महोदयांना भेटून त्याच्याबद्दलचा अपडेट आम्ही तुम्हाला देऊ. दुसरा विषय बोलायचा माझ्याकडून राहून गेला की आमच्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही उंदीला पंचतारांकित MIDC करणार. त्याच्याबद्दलचा सगळा सरकारनं भूमिका घेतली, सरकारनं निर्णय घेतला. आमच्यावरती टीका टिप्पणी झाली की आम्ही काहीतरी कागद अशी छापून आणतोय किंवा काय करतोय, अशी कुठे MIDC होत असते का, अमुक तमुक. तर मी जेव्हा परवा मुंबईला गेलो तेव्हा MIDCचे जे CEO आहेत, उद्योग मंत्री महोदयांच्या नंतरची ज्यांची पोस्ट आहे त्यांच्याबरोबर मी बसून आलो. तर पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला उंदी MIDCच्या बद्दल एक गुड न्यूज तुमच्या कानावरती येईल. आणि ती जेव्हा अधिकृत येईल तेव्हाच आपण तुमच्याशी बोलू असा आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि निश्चितपणे काहीतरी चांगलं होईल आणि एखादा मोठा प्रकल्प यावा असा एक प्रयत्न आमचा सुरू आहे. आणि जर मोठा प्रकल्प आला
तर आम्ही जे बोललो की बाबा आम्हाला इथल्या लोकांच्या मध्ये आर्थिक बदल करायचा आहे किंवा युवांच्या हाताला काम द्यायचं आहे, तर तशा पद्धतीचं एक मोठं काम होऊ शकतो. तर विषय जरी कठीण असला तर तो होण्यामध्ये काही अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही. त्याचाही मी पाठपुरावा करतोय. माडगाव तालुका संदर्भात सर सध्या हायकोर्टात याचिका दाखल आहे सध्या, अजूनही ते माघार घेतलेली नाही. त्या संदर्भात तालुका विभाजन संदर्भात हे मुद्दा मला निघाला. माहित होतं, आजच मला तुमच्याकडून कळतंय की हायकोर्टामध्ये माडगाव गावातील सहकार्याने याचिका दाखल केली आहे. याच्याबद्दलची मला माहिती नाही, पण पुढं आता काय दांगट समितीच्या समोर जाऊन आल्याच्या नंतर त्यांची प्रतिक्रिया अधिकृतपणे काय येते तालुका विभाजनाच्या बाबतीमध्ये, तर मग पुढं मग आपण ज्या काही अडचणी असतील तर त्यांच्याशी आपण बोलून घेऊ. जर तालुक्यामध्ये विकास करायचा असेल तर सरकारच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरती निधी देणं हे तसं जिकिरीचं होतं. आता मला गावात एक सरपंच भेटलं की आमच्या गावात अंतर्गत रस्ता करायचा आहे, पण अंतर्गत रस्ता करायला 1 कोटी 1.5 कोटी 2 कोटी रुपये आपण आपल्या तालुक्यात ग्रामपंचायती किती आहेत इतक्या ग्रामपंचायतीत देऊ शकत नाही. आणि म्हणून माझे काही सहकारी मित्र आहेत, मी त्याच्याबरोबर चर्चा केली परवा, म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस, की मला जगच्या डेव्हलपमेंटसाठी काय करणं अपेक्षित आहे. तर काही चांगल्या सूचना आल्या, तर त्या सूचनाच्या माध्यमातून मी ओंदी संजय तेली यांना विनंती केलेली आहे. तिथल्या गावकऱ्यांना पण आपल्या माध्यमातून विनंती करतोय. संघमधल्या सगळ्या प्रमुख नेते मंडळी, आमचे आर.के. पाटील सर असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल किंवा विरोधामध्ये काम करणारी लोक असतील, त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतोय. बिळूरमध्ये आमचे लक्ष्मण जगगुण सरपंच आहेत, घेतवे काका आहेत किंवा अन्य काही गट असतील जे आमच्या तिथं राजकीय दृष्ट्या विरोधात असतील, तर त्यांना माझी विनंती आहे की उमदी, संघ आणि बिळूर या 3 नगरपंचायती झाल्या पाहिजेत अशी एक आमची विनंती आहे त्यांना. 10,000 लोकसंख्येपेक्षा मोठी गावं ही 3 आहेत आणि जर या नगरपंचायती झाल्या तर शेकडो कोटी रुपयाचा निधी नगर विकास खात्यातून या गावांसाठी आपल्याला आणता येतोय. आणि म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आम्हाला इथं नगरपंचायत करण्यामध्ये आमची काही हरकत नाही असं त्यांनी आम्हाला जर एनओसी दिली त्या ग्रामपंचायतीनं, संजयरावने तरी दिली, मला वाटतं बिळूरनं लक्ष्मणरावनं दिलेली आहे. डफळापूरचं 10,000 होते का? बस ते मग डफळापूर 10,000 लोकसंख्येच्या पुढची जी गावं आहेत किंवा अन्य एखादं गाव मोठं आहे, आता उमराणी सारखं गाव आहे, त्यांची 10,000 लोकसंख्या बसत नाही, पण नामकाकाने ठरवलं मी बाकीची 2-4 गावं यात ऍड करू शकतो माझ्या ताकदीवरती. तर मला तुम्ही 10,000च्या वरची लोकसंख्या करून जर दिली तर आपण जास्तीत जास्त नगरपंचायती आपल्या तालुक्यामध्ये करू की जेणेकरून त्या गावाचा पूर्ण विकास आपल्याला नगर विकास खात्याच्या माध्यमातून करता येईल. तर हे आता आम्ही 3-4 गावं आम्ही हातामध्ये घेतोय. पुढच्या आठवड्यामध्ये यांच्या ग्रामपंचायतच्या एनओसी घेऊन तसा प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव मी मंत्रालयाकडे पाठवतोय आणि ती पण माहिती तुम्हाला सगळ्यांना असण्याची आवश्यकता आहे. जर तर शहरासाठी सिटी बस सेवा चालू व्हायला पाहिजे असं वाटतं. कारण काय झालंय, खूप लांब जर शहर खूप वाढलंय, म्हणजे काय एक करायला मागणी पाहिजे? करा तुम्ही पत्रकार. ते 82 ग्रामपंचायत पाणी पुरवठा नळ पाणी पुरवठा संदर्भात बैठकीत बोललो आहोत. हे बघा, 29 गावांची जी पाणी पुरवठा योजना आहे आणि जी योजना प्रादेशिक योजना तयार केली होती, आता तुम्ही ती योजना बघितली, डिझाईन बघितली मला माहित नाही, पण अशी इतकी विचित्र योजना ती तयार केली होती. बिरनाळच्या तलावातून पाणी फिरून उमराणीला येणार, बरोबर ना? शक्यच नाही. ते आता पूर्ण विरोध करून आम्ही ते पूर्णपणे मोडून टाकलेलं आहे आणि त्याची नवीन सगळ्या योजना तयार झालेल्या आहेत. त्याचा पूर्ण आराखडा माझ्याकडे अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. तर एकदा सविस्तरपणे सगळ्या 29 गावचे सरपंच, तुम्ही, मी आणि त्या खात्याचे सगळे अधिकारी, त्यात काही शंका असतील तर, कारण आम्ही त्यांच्याकडे मागणी अशी केली होती की म्हैसाळ योजनेचं पाणी हे प्रत्येक तलावामध्ये जातंय, सातवन तलावामध्ये जातंय, तर तिथंच त्या गावाची योजना असली पाहिजे की जेणेकरून त्या गावाला परवडेल. त्याची काय देखभाल दुरुस्ती करणं त्यांना शक्य होईल. एवढ्या गावांची देखभाल दुरुस्ती करणं शक्य होणार नाही. जेवढ्या प्रादेशिक योजना महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत, सांगोला सोडल्या तर बाकीच्या योजना त्या क्षमतेनं चालू नाहीत. आणि म्हणून आमची आता मागणी ती बऱ्यापैकी मान्य झालेली आहे आणि प्रत्येक गावाची वेगळी योजना, काय एखाद्या तलावातून 4-4 गावाची, पण ते सेपरेट, पण एकच तलाव आहे, पण तिथून 4 गावांना योजना जाणार. तर त्याचा पूर्ण आराखडा तयार केलेला आहे. येत्या 2-4 दिवसामध्ये जेव्हा आम्हाला
सगळ्या सरपंच महोदयाला वेळ असेल तेव्हा आम्ही व्यवस्थितपणे बैठक घेऊन आम्ही ते तुमच्यासमोर प्रेझेंट करू. तो आता विषय पूर्णपणे थांबलेला आहे प्रादेशिक योजनेचा. त्यामुळे आता सरपंचांनी ते टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. नवीन योजना तुम्हाला आम्ही देतोय. त्यात काय बदल असतील तर तुम्ही आम्हाला सांगा, अधिकाऱ्यांच्याकडून ते आम्ही चेंज करून घेऊ. दुसरा एक महत्वाचा पेयजल योजनेचा एक विषय आहे. जत तालुक्यामध्ये साधारण 80 योजना झालेल्या आहेत. त्यामध्ये जवळजवळ 100 कोटी रुपये जत तालुक्यामध्ये आलेले आहेत. काही जर मोजक्या हाताच्या बोटावरती जर योजना सोडल्या तर साधारण 70% योजना सध्या बंद अवस्थेत आहेत. कशासाठी बंद आहे? कॉन्ट्रॅक्टर काम करत हे नाही. बघा, पेयजल योजनेच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचे जे ग्रामीण पाणी पुरवठ्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत किंवा जिल्ह्याच्या सीओ मॅडम आहेत, त्यांना माझी विनंती आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मिळून गावातल्या प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी गेलं पाहिजे या संकल्पनेतून इतका मोठा करोडोचा निधी खर्च केलाय. आणि तो निधी जर कॉन्ट्रॅक्टरनी पैसे काढून काम न करता तसं ठेवलं असेल तर तात्काळ त्याची चौकशी झाली पाहिजे, व्हिजिट झाल्या पाहिजे. मी त्या अधिकाऱ्यांशी आपली प्रेस झाल्याच्या नंतर बोलून घेईन. ते अधिकारी आणि मी स्वतः त्यांच्यासोबत जाईल. त्या गावामध्ये व्हिजिट करून जर तिथं काम झालं नसेल आणि पैसे जास्तीचे कॉन्ट्रॅक्टर काढले असतील तर असं कुठलंही प्रकरण आम्ही खपवून घेणार नाही. त्याची तात्काळ वसुली करून तो कॉन्ट्रॅक्टर काम करणार असेल तर ठीक, नसेल तर त्याला ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे आणि नवीन लोकांच्या हातामध्ये ती योजना दिली पाहिजे. हे तात्काळ त्यांनी कुठली दिरंगाई न करता हे काम अधिकाऱ्यांनी हातात घेतलं पाहिजे. जर तुम्ही हातात नाही घेतलं तर तुमच्यावर पण कारवाई करण्यासाठी आम्ही वरिष्ठ लेवलला मंत्री महोदयांच्याकडे मागणी करू. काही कॉन्ट्रॅक्टरांनी आपापल्या कामावरती 7 कामं घेतलेत एकाच माणसाने. आणि एक तो माणूस करतोय 7 कामं त्यांनी टक्केवारी घेतलेली आहेत. नाही, तो विषय माझा नाही. समजा काम घेतलं असेल, काम केलं नाही तर त्याच्यावरती आपण अर्धवट लक्ष औषध देऊ. आहे. काम कुणी गेलं, काय काय किती कोर्टामध्ये गेलं? गेले, काय चौकशी झाली काय? हा? काय काय कोर्टामध्ये केसेस पूर्वीच्या कसल्या? म्हणजे पेजल योजनेच्या साहेब आता एक सोडीला गाव आहे, सोडी गाव आहे. काय चौकशी चालू आहे? फक्त तिथं आत तलावात हे बघा. विहीर तर विहीर आहे. पाईप थोडेसे फोडले, बाकी सोडून हा दिले. बघा, बाकीचा जे काही विषय आहे तो माझा विषय नाही. तो कोर्टात गेलं, कोण काय केलं एखादा त्या विषय विषयी मला देणं घेणं नाही. काम करणं गरजेचं आहे. परंतु त्या गावामध्ये पेयजल योजना पूर्ण व्हावी तर त्याच्यासाठी आपण पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या पाठीमागं लागून ती सगळी कामं झालीत का नाही झाली तुमच्या आढावा बैठकीत आता पाटील साहेबांनी विषय मुद्दा सोडीचा काढला होता. तिथे त्या कॉन्ट्रॅक्टरनं तलावात विहीर काढली आहे. पाणी आल्याने विहीर उचली सगळे. पैसे गेले. त्याला सांगितलं करणार काय बातमी आणि ते अजूनही काय काम नाही. सोडी महत्वाचं गाव आहे. मेन लाईन पण नाही झाली. नेहमी झाले पुढली पाईप बाकी सोडून दिले. बघू, मग त्याची मला माहिती घेतो. मी माहिती घेतली नाही त्याची, माहिती मी बोलतो. आणि एक विषय जतच्या आरोग्य विभागाचा ते नवीन इमारत झालेला आहे. जो जुना दवाखाना आहे त्याच्यात अजून सुद्धा म्हणावं तसं स्टाफ डॉक्टर हे नाही. बघा, माझ्याकडे आता त्या मॅडम आल्या होत्या, आणि- त्यांचं नाव मला माहित नाही. मी आता इतकी प्रेस झाल्याच्या नंतर मी त्या दवाखान्यात जाणार आहे. त्या दवाखान्यातल्या ज्या वैद्यकीय अधिकारी आहेत त्या देशमुख मॅडम मला नाव माहित नाही त्याचं. नाही, देशमुख मॅडम शेगावचे आहेत ते. हा, नाही, पाटील मॅडम होता. पाटील मॅडम, पाटील आणि देशमुख त्यांचं आडनाव आहे. ते मॅडम आहे मुख्य. त्या मॅडम माझ्याकडे आल्या होत्या की त्या म्हटल्या की आमच्या दवाखान्याला अजून संरक्षण भिंत नाही. आमच्या दवाखान्याच्या एंट्रन्स मध्येच जे ह्याचं आपलं पीएम करण्याचं जे ठिकाण आहे ते एकदम एंट्रन्सला आहे. रस्त्यावर गर्दी होती. ते स्पॉट त्याचा बदलून घेण्याची आवश्यकता आहे. खरंय. किंवा तिथं काही कर्मचारी पाठीमागं नाही, room व्हायला पाहिजे. त्यांना राहण्याची काही सोय नाही. तर मी अजून ते हॉस्पिटल बघितलं नाही. प्रेस झाल्याच्या नंतर मी तिथं व्हिजिट करणार आहे. त्यांना संरक्षण भिंतीसाठी काय पैसे लागणार आहेत तर त्या सूचना मी लगेच तिथल्या अधिकाऱ्यांना पंचायत समितीच्या देऊन आम्ही ते लगेच पैसे उपलब्ध करून देऊ. त्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा दवाखान्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना देऊ. काही त्यामध्ये अडचण येणार नाही. ते मध्ये एकच असेल संपूर्ण पीएम तालुक्यात. माडगाळ आणि उमदीला पण व्हायला पाहिजे. माड्याला सुद्धा करून दिली आहे. चालू झालं का? एकाच ठिकाणी PM आहे. असेल तालुक्यातलं. पीएम करणारे लोकच नाही ना. लोकं नाहीत PM करणार. नाही, आहेत प्रायव्हेट वाले करतात.
तो PM माडगाळचाच माणूस जतला येऊन करतोय, माडगाळ आहे माणूस, तर माडगाळ जर सुरू झालं काय होतंय, बऱ्याच वेळेला इथे येते बॉडी अगदी एक एक दिवस लोकांना फार त्रास होतो. शेवटी आम्हाला हुडकून आणलं होतं त्याला. माडगाळा पोस्ट आहे का, मेडिकल ऑफिसर आहे का सध्या? आहे का ग्रामीण सध्या? रुग्णालय आहे, परंतु ते बांधकाम केलं नाही सध्या. सध्या आमदार PM वगैरे फार requirement असते. ते सुरू व्हायला पाहिजे, फार लोकांना त्रास होतो. रात्रभर एक एक दिवस इथं थांबावं लागतं लोकांना बॉडी. माडगाळा एक्सरे मशीन येऊन झालं 3 वर्ष. तर आणि नसल्यामुळं त्याचबरोबर अनेक विषय पशुवैद्यकीय तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे, तुम्ही त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवा की मी माझ्या प्रचाराच्या दरम्यान सगळ्या लोकांना शब्द दिला होता की तुमचं कुठलंही कसलंही काम असेल तर ते अडणार नाही, कधी अडणार नाही की जेव्हा लोकप्रतिनिधी तुमच्या समोर अधिकाऱ्यांच्या समोर एक जनता दरबार करेल, तुम्ही काही म्हणा त्या गोष्टीला काही नाव द्या, तर तुमची कामं थांबवण्याचं धाडस कोणी करणार नाही. आणि म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही तुम्हाला तारीख सांगू, तालुक्यातल्या जनतेला आम्ही आवाहन करू, त्यांना विनंती करू, तुमचं वैयक्तिक काम आमच्या कार्यकर्त्यांना सातत्यानं तिथं बोलायचं नाही. एकच माणूस 10 वेळा बोलतोय, एकच माणूस 5 वेळा बोलतोय, नाही. ज्यांचं वैयक्तिक काम आहे आणि ते काम रखडलंय, त्या कामाला दाद दिली जात नाही. त्यांचे वडील वारले 1 वर्ष, अजून त्याची नोंद झाली नाही, त्यांनी MSCBला कोटेशन भरलं, त्यांना कनेक्शन मिळालं नाही, रेशन कार्डाच्या बाबतीमध्ये काही त्यांची तक्रार आहे, रस्त्याच्या बाबतीमध्ये त्यांची तक्रार आहे. तर असा एक कार्यक्रम तालुक्यातल्या सगळ्या लोकांना आवाहन करून आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर करतोय आणि तो सातत्यानं होत राहणार आहे. तो काय नुसता एकदा तुम्हाला फोटो सेशनसाठी आणि बातमीसाठी करायचा अशातला विषय नाही. आता मी दिवसभर ऑफिसला असतो, तर मला समजा 10 लोक भेटली तर त्यातली 4 लोक रस्त्याच्या कामासाठी भेटते. त्यांचं तहसीलदारांच्याकडे केस सुरू आहे, त्यांचे प्रांत साहेबांच्याकडे केस सुरू आहे, आणि म्हणून मी तहसीलदार साहेबांच्याकडे फोन केला आणि विनंती केली, म्हणून किती केसेस तुमच्याकडे पेंडिंग आहेत? ते म्हणजे 87 केसेस माझ्याकडे आहेत. 87 केसेस आता या घडीला त्यांच्याकडे आहेत. उद्या पाणी आल्याच्या नंतर हे प्रकरण खूप वाढणार आहे. पाणी आल्याच्या नंतर रस्ते मिळणारच नाही. आणि म्हणून आम्ही एक विचार असा करतोय की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त केसचा निपटारा कसा होईल आणि तशा पद्धतीनं काही आम्हाला प्रशासनाला मदत करता येईल का, किंवा प्रशासनाला विनंती करून तात्काळ त्या सगळ्या तारखा जाऊन त्याचे निर्णय करता येतील का, असा एक आम्हाला प्रयोग करायचा आहे की जेणेकरून लोकांना परत वकिलाकडे जावा, हेलपाटे मारा, तर ते सगळं थांबून जाईल. असे नवीन नवीन विषय घेऊन आम्ही आता पुढं काम करतोय. दुसरा विषय पुरवठा विभागाचे सगळे, मी आता नायब तहसीलदार जे चोते साहेब आहेत, ते दुसरे काय त्यांचं नाव जरा अवघडच नाव त्याचं लिहून घेतलं मी, त्यांना पण मी बोलून घेतलं होतं आणि मी म्हटलं की तुमची तक्रार काय येते सारखी, ते लोक का बोलतायत की असं असं पुरवठा विभागामध्ये आमचं काम होत नाही. तर त्यांच्या काही अडचणी त्याही मी समजून घेतलेल्या आहेत की ज्या त्यांच्या हातामध्ये नाही. पण दलाल हा प्रकार पूर्णपणे बंद, ह्या स्ट्रिक्टली सूचना मी तहसील कार्यालयामध्ये दिलेल्या आहेत, प्रांत साहेबांच्याकडे दिलेल्या आहेत. माननीय तहसीलदार महोदयांनी सुद्धा मला वाटतं प्रेस का व्हिडिओ करून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. जी कोणी लोक दलाली करतायत त्यांना पण माझी विनंती आहे, तुम्ही आता व्यवसाय बदला, तुम्ही वेगळा काहीतरी ट्रॅकवरती जावा. जत तालुक्यातल्या लोकांना कृपया त्रास देऊ नका. तुम्हाला मी रेशन कार्ड देतो 10,000 द्या, तुम्हाला मी, अरे नाही तर देण्या हातात. इथल्या कुठल्याही कर्मचाऱ्याच्या हातामध्ये हे अंत्योदयचं कार्ड देणं नाही आहे. इथल्या कुठल्याही कर्मचाऱ्याच्या हातामध्ये तुम्हाला जे रेशन मिळतं 3 किलो 2 किलो ते नाही त्यांच्या हातामध्ये. 35 किलो जे महिन्याला मिळते त्यांच्या हातामध्ये नाही आहे. राज्य सरकार हे जिल्ह्याला कोटा ठरवून देतं आणि जिल्हा परत तालुक्याला देतो. तर तुम्ही कशाला उगाच बदनामी करताय आणि फसवणूक लोकांची करताय. असले उद्योग तुम्ही करायचे नाहीत. नोंदीसाठी पैसे, नोंदीसाठी एजंट, असले कुठलेही प्रकार हे जत मध्ये चालणार नाहीत. जतचा पूर्ण विषय आपल्याला बदलायचा आहे. मी पुढच्या 8-10 दिवसामध्ये ग्रामसेवक अण्णासाहेब ते त्यांची फॅमिली एकत्रित कौटुंबिक कार्यक्रमाला त्यांच्यासोबत करायचा आहे. तलाठी अण्णासाहेब त्यांची पूर्ण फॅमिली, सगळे पंचायत समितीचे कर्मचारी त्यांची पूर्ण फॅमिली, शिक्षक त्यांची पूर्ण फॅमिली. मला त्यांच्याशी व्यवस्थितपणे चर्चा करून त्यांच्या मतीशिवाय काहीच होणार नाही. त्यांना तर आमचा अजिबात त्रास असणार नाही. त्यांना फुल्ल सपोर्ट करून जतमध्ये काय बदल करता येतोय का ते त्यांच्या मतीनं आम्हाला करायचं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या लोकांशी व्यवस्थितपणे, बरोबर अधिकारी असतील, तिथले कर्मचारी असतील,
किंवा आमचे सगळे कार्यकर्ते असतील तर त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आणि सगळ्यात महत्वाचं पत्रकारांना बरोबर घेऊन तुमची इच्छा असो नसो तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन आम्हाला जायचं आहे. पत्रकार आणि फॅमिली एकदा मिटिंग ठेवू. करू ना सगळे सगळे पत्रकार विथ त्यांचे लहान मुलं हे सगळंच भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे. तुम्ही तर आता पूर्ण वेळ दिवस काम करता, रात्र दिवस काम करता. घरच्यांना पण लोकांना कळू दे तुमची पण मार्केटमध्ये फार वजन आहे, आमदार साहेब, मार्केटमध्ये किंमत आहे. तुम्ही पुरवठा विभागाचं बोलला. पुरवठा विभागाची एक तांत्रिक एक अडचण सांगतो विषय. बऱ्याच जर तालुक्यातल्या लोकांना रेशन कार्ड आहे तर ऑनलाईन आहे, अन्न सुरक्षा यादीत नाव आहे, पण धान्य कोठा वरून वाढून आला नाही, त्यामुळे ते मिळत नाही. जत आणि कवठेमंकाळ मी जिल्ह्यातल्या आता घेतली त्यांच्याकडून. धान्य कोटा हा ठरवण्याचा अधिकार केंद्राचा अधिकार आहे. केंद्रानं राज्याला जर दिला तर राज्य परत जिल्ह्याला देते. तर आता जे नवीन मंत्री महोदय झालेले आहेत त्यांना भेटून केंद्राकडून काय फार वंचित आहे वाढीव आपल्या, कोटा आणता मिळत येतो नाही. का? याच्यात हा ती सगळी लय आकडेवारी पण महत्वाचं. मी मगाशी घेतली. हं. जवळपास 2900च कार्ड अशी आहे हं. की ज्यांना आपल्या तालुक्यामध्ये धान्य मिळत धान्य मिळतं 35 किलोचं. 2900 कार्ड आहेत आणि 2,78,000 काहीतरी 78,000 सदस्य आहेत. म्हणजे रेशन कार्डामध्ये प्रत्येक जेवढी नाव आहेत त्यांना 2 किलो आणि 3 किलो असं समजा माझ्या रेशन कार्डामध्ये 5 लोकांची नावं आहेत तर सगळ्या 5 जणांना 2 किलो. थोडंसं काय झालंय जे सदन लोक आहेत ते सुद्धा त्याचा लाभ आहेत. ते सुद्धा तुम्ही आता नाकारलं पाहिजे. तुम्ही आता व्हिडिओ केले पाहिजे ना. दुसरा वाहतुकीचा एक विषय आहे. काय वाहतुकीची स्वतंत्र जर शाखा आहे यात्रेत वाहतूक शाखा जसं इस्लामपूरला शाखा आहे तशी एक स्वतंत्र शाखा आहे तर आपल्याला पाहिजे. कारण इथे रोड पडायला अगोदर पोलीस नाही. ट्रॉफिकचा प्रचंड प्रॉब्लेम आहे. पोलीस स्टेशनचं स्वतंत्र ते- शाखा विठ्ठल शाखा आहे, इस्लामपूरला शाखा आहे, मला वाटतं विठ्ठल पण आहे. नाही, पोलीस स्टेशनच्या अनेक तक्रारी आहेत तर आता मी त्या विषयावरती बोलत नाही. सगळे पोलीस काही ना काही निर्णय यात्रेत त्याचा झालाय किस्सा. काल पाळणावाल्याला मारहाण झाली, पाळणा बंद ठेवला. कोणी केले आता ते काय नाव सांगू शकत नाही. कसं ते लेखी तक्रार त्यांनी करता आलं नाही. गावगुंड इथं जत नाही गावातल्या गावगुंड हुल्लडबाज लोकांनी पाळणा मालकाला मारले, कर्मचाऱ्याला मारले. पोलीस यात्रेत नाहीत, महिलांची छेडछाड बंद नाही. रस्त्यावरनं सुरू आहे. अनेक लय वाईट. महिला छेडछाड बंद नाही. यात्रेत मोठा विषय झालाय काल तो. तुम्ही मिटिंग घेतला होता पाठीमागं म्हणून ते घेतल्याने मग तेच विषय आता लोकप्रतिनिधी म्हणून यांच्याकडे पोलीसच नव्हते यात्रेत. पोलीस नव्हते यात्रेत त्या विषयावर. पोलीस स्टेशनचं तुमचं म्हणणं आहे ते सगळे विषय खरे आहेत. 15 दिवसाचा मला वेळ द्या. आपण सगळे व्यवस्थित मार्गी लावू. नाहीतरी असं जर राहिलं तरी यात्रा ही मोडकळीच येईल. सगळं व्यवस्थित करू. तुम्ही फक्त सपोर्ट करा. सगळं व्यवस्थित होईल. ज्यांना लोकांना नाही, त्रास खरं आहे देत नाही, ज्यांना त्रास होईल ती लोक इथं नाही, सर, पण विषय तर महत्वाचा आहे. काय करायचं? पाळणा बंद पडला, मारला, महिला छेडछाड विषय तसा विषय काय झालं? ज्या मध्ये पीएससी आपण उद्घाटन त्यांना ते चालू पण करेल असं. तुम्ही विचारा ना, तुम्ही लोकप्रतिनिधी आहे. तेच विषय तुम्हाला म्हणा, आमचं काम नाही. त्यांना पण बोललोय. कुंभारी ते उद्घाटन पण होईल ना. ते अधिकारी भरून सगळी तयार आहे तरी पण हा इमारत तर पूर्ण तयार आहे. खात्याने एक अशी माहिती घ्या की कर्मचारी किती कमी आहेत. घेतो ना. पशुवैद्यकीला 70 कर्मचारी कमी आहेत. पशुवैद्यकीला 50 मध्ये आणि रोजगारामध्ये कशा आश्रयचे आहे की भोजनाला जे सर्वे करता की विहिरी कुठं होऊ नये दुष्काळ असे 72 गावांना विहिरीची मंजुरी नाही, तो बंद झाले का? ते गावात कमी केली पाहिजे. नाही, आता काढली किती? काय देतच नाही कुठल्या गावाला विहिरी येतात काय नाही काय. जरा हे बांबू लागवडीसाठी आपण जरा लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे. 7 लाख रुपये हेक्टरी त्यांना अनुदान मिळते बांबू लागवडीसाठी. नागपूरचं उद्घाटन आहे सर. येतो म्हणलं पुढच्या आणखीन एक आमदार साहेब, आणखीन एक गेल्या 8 दिवसांचा विषय असा आला की जात पडताळणी जो कार्यालय आहे जी परिसर असेल किंवा ह्या भागात जर काही ठिकाणी गेले तिथं ते अधिकारी नसतात. 3-3, 4-4 वेळा लोकांना हिंपडतात. हा दुसरा विषय आपण केलाय. आता काय काय केलं ते हळूहळू त्यांना देत आहे. जात पडताळणी आपल्या तालुक्यामध्ये जे अपंग मुलं आहेत जात पडताळणी
उद्या गेलं नाही, ते मॅडम आला तर कामच करतात. 3-4 महिने झाले. जात पडताळणीच्या संदर्भामध्ये कुठलंही प्रकरण सांगलीला असेल आणि त्यांना कुठला अधिकारी त्रास करत असेल, त्यांना पैशाची मागणी करत असेल, तर माझ्या ऑफिसला त्यांनी संपर्क करा की जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे आणि आमचं प्रमाणपत्र दिलं जात नाही. त्यांचं प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था आम्ही करू, त्यांची कुठली लुबाडणूक होणार नाही. नंबर 1. नंबर 2, मगाशी मला एक आपल्या जत शहरातीलच नागरिक भेटले की जे अंतराळ गावचे आहेत, परंतु ते शहरामध्ये राहतात. शहरामध्ये त्यांना राहायला घर नाही, ते मार्केट कमिटीच्या त्या शेडमध्ये राहतात. त्यांची मुलगी, ते त्यांची सौभाग्यवती आणि त्यांचा एक मुलगा आहे, तो हँडिकॅप आहे. ते नागज रोडच्या तिथं त्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात असं ते मला बोलले. आणि मग मी सिव्हिल सर्जन साहेबांना फोन केला की असा असा मुलगा आहे आणि त्याचं हँडिकॅपचं सर्टिफिकेट काढलेलं नाही, तर त्याचं हँडिकॅपचं सर्टिफिकेट आपल्याला द्यायचं आहे. आणि मग मी त्या सगळ्या विषयामध्ये गेलो तर लोकांना जाणं शक्य नाही, कवठेमहांकाळ, सांगली. तर मी सिव्हिल सर्जनना अशी सूचना दिलेली आहे की एक कॅम्प त्यांनी जतला लावायचा आणि पुढच्या 10 दिवसांमध्ये सिव्हिल सर्जन तारीख देतील. आपल्या माध्यमातून जत तालुक्यातील जे सगळे अपंग माझे भाऊ बहीण आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश जाईल आणि त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा. हे माई सेवा केंद्र आहे, त्यांच्या माध्यमातून त्यांनी फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आणि मग सगळ्या अधिकाऱ्यांची टीम ही जतमध्ये येईल. आता आमच्या आर्मी डॉक्टरांचं मोठं हॉस्पिटल आहे, तिथं करू शकतात किंवा कॉलेजवरती करू शकतात की आपल्या इथल्या लोकांना सांगलीला किंवा कवठेमहांकाळ जाण्याची आवश्यकता पडणार नाही. तर असा कॅम्प आता आपण एक पहिला कॅम्प तर इथं घेतोय, नंतर कसं ते रेग्युलर करायचं त्याच्याबद्दल आपण ठरवू. चलो. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.